नमस्कार, मी प्रवीण हरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय ठिकाणी घेतलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचं मोठ्या ठिकाणी गिफ्ट आलेलं आहे. सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. आज लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी धमाकेदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच काय, तर ज्या लाडक्या बहिणींना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती की सर लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे. कारण अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणजेच काय, तर या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. कारण अतिशय दमदार हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत, जुलै हप्त्याबाबत, जून हप्त्याबाबत आणि कर्जाबाबत. कारण अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेले आहे. सर्व तुमचं डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह केले जाणार आहे. सर्व कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्यांना प्रश्न पडलेला होता की सर मला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. त्याच्यासुद्धा या ठिकाणी तुम्हाला आजच्यामध्ये माहिती मिळणार आहे. ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. फायनल ती प्रतीक्षासुद्धा संपलेली आहे. म्हणजेच काय, तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे, जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, सर्व निर्णय एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ठिकाणी कळणार आहे. म्हणजेच काय, तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी अगोदर या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. तर अपेक्षा करतो की सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि व्हिडिओ लाईक केलं असेल. नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आणि एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. बहिणींनो इकडे लक्ष द्या, लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या. एक सूचना आहे, ती सूचना काळजीपूर्वक बघा. भरपूर अशा महिला आहे की ज्यांना जूनचा पैसे मिळाले नाही. भरपूर अशा महिला आहे की ज्यांना कर्ज हवं आहे. तर त्या बहिणींसाठी ज्यांना कर्ज हवं आहे, ज्यांना जूनचा हप्ता हवा असेल किंवा ज्यांना जूनचे पैसे मिळाले, अशा बहिणींसाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. जर का तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात कर्जाबाबत. आणि जूनचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना जूनचे पैसे पाठवले जात आहे. तर पटापट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. फ्रीमध्ये लिंक आहे. फ्रीमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, मला तुमचे काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचे असतील, तर तुम्ही बिंदासपणे आपल्याला ठिकाणी इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंकही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला सर्व बहिणींनी क्लिक करा. इंस्टाग्रामला अगोदर फॉलो करा आणि मग तुमचे प्रश्न टाईप करून पाठवा. आतापर्यंत हजारो महिलांना ठिकाणी प्रश्न केलेले, सर्वांचा ठिकाणी रिप्लाय दिले जात आहे. सर्वांना ठिकाणी प्रश्नांचं उत्तर मिळत आहे. तुम्हाला हे तुमचे जे डाऊट असतील, जे शंका असतील, जसं की जूनचे पैसे मिळाले नाही, कर्ज हवं आहे, तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा. डायरेक्ट तुम्ही थेट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामवरती तुम्हाला सर्व मदत केली जात आहे. इंस्टाग्रामची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत त्याची आता माहिती आपण पुराव्यासहित बघूयात. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, ती म्हणजे की जुलैचा हप्ता कधी येणार. हा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे की सर जुलैचा हप्ता कधी येईल, सर जुलैचे पैसे कधी येतील. फायनली त्या संदर्भात तुम्हाला मी अपडेट देत आहे. तर बघा बहिणींनो इकडे लक्ष द्या. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. म्हणजेच काय, तर लाभार्थी ज्या महिला आहेत त्या जुलैचा हप्ता कधी येईल याची वाट पाहत आहेत. तुम्हालाही त्याचीच प्रतीक्षा आहे की सर आम्हाला 1500 रुपये कधी मिळतील. बहिणींनो तुम्हाला 1500 रुपये नाही मिळणार, तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. इकडे लक्ष द्या बहिणींनो, तुम्हाला 3000 मिळणार आहे. आता हे 3000 कोणाला मिळणार आहे तेही समजून घ्या. आणि 3000 तर तुम्हाला मिळणार आहे, पण काही महिलांना 1500सुद्धा मिळणार आहे. मग आता 1500 कोणाला मिळतील, 3000 कोणाला मिळेल, हे माहिती समजून घ्या. तर बघा अगोदर जुलैचा हप्ता कधी मिळेल त्याची माहिती बघा. जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान जुलैचा हप्ता पुढच्या 2 आठवड्यांमध्ये यायला हवा. म्हणजेच काय, त्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे कधी जमा केले जाणार आहे. बहिणींनो लक्षात घ्या, पुढच्या 2 आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे कधीही जमा केले जाणार आहे. आता यामध्ये ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे अशा बहिणींना अगोदर कमेंट करा की सर मला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. पटापट कमेंट करा. ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना आपण या ठिकाणी जूनचा हप्ता पाठवणारच आहोत. आता बघा, ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी पटापट कमेंट करा. आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी इंस्टाग्रामला मेसेज करा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे, तुम्हाला जूनचा हप्ता पाठवला जात आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक दिली. इंस्टाग्रामला क्लिक करून फॉलो करा आणि तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारा. कर्जही हवं असेल तरी तुम्ही इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा, ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना
किती रुपये मिळणार आहे? तर त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना 3,000 मिळणार आहे. कसे मिळणार आहे? तर ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा बहिणींना जून महिन्याच्या ठिकाणी 1,500 मिळणार आहे. किती मिळणार आहे? जून महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहे आणि जुलै महिन्याचे 1,500 मिळणार आहे. लक्षात घ्या, जूनचे 1,500 आणि जुलै महिन्याच्या ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहे. असे हे टोटल जर तुम्ही बघितलं तर 3,000 रुपये मिळणार आहे. कोणत्या बहिणींना? ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांनी. म्हणून तुम्ही निराश होऊ नका की तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे तर तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये पाठवले जाणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे असं की तुमचं आधार लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं बँकेत. दुसरी गोष्ट, तुमचं KYC झालं का हे चेक करून घ्यायचं आहे. जर का तुमचं KYC झालं नसेल किंवा आधार लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटवर जुलैचे सुद्धा हप्ता येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतोय की तुमचं आधार लिंक किंवा KYC झाले का हे चेक करायचे, जेणेकरून तुम्हाला जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 असे टोटल तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवले जाणार आहे. आता ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नाही आहे त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. पण ज्या बहिणींना जुलैचा या ठिकाणी जूनचे पैसे आले, ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला अशा बहिणींना काय? तर अशा बहिणींना 1,500 रुपये मिळणारच आहेत. त्यामुळे निराश व्हायची काही गोष्टी नाही किंवा काळजी घ्यायची काही गोष्टी नाही आहे. एक तर 2-3 दिवसामध्ये याची अनाउन्समेंट केली जाणार आहे. 1,500 रुपये थेट त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे. ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे आणि ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा बहिणींना जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 असे 3,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच काय, तर दोन्ही बहिणींना सारखे पैसे मिळतील. कारण की आता जूनचे ज्यांना पैसे मिळाले त्यांना पुढच्या महिन्याचे 1,500 रुपये मिळतील, म्हणजे जुलैचे या महिन्याचे. आणि ज्यांना जूनचे पैसे मिळाले नाही त्यांना जूनचेही पैसे मिळतील आणि जुलैचे पैसे मिळतील, असे त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच काय, तर सर्वच बहिणी खुश होतील, सर्वच बहिणींना पैसे मिळणार आहे. आता भरपूर अशा महिला की ज्या ठिकाणी अपात्र केलं जात आहे त्याची माहिती आपण आता बघूयात. तर बघा बहिणींनो, इकडे लक्ष द्या. आत्तापर्यंत या ठिकाणी भरपूर महिलांच्या ठिकाणी अर्ज बाद केले जात आहे. आजची या ठिकाणी महत्त्वाची बातमी आलेली बघा. आता जिल्ह्यावाईज तुम्हाला या ठिकाणी डेटा दाखवतो की किती महिला अर्ज या ठिकाणी बाद झाले आहे, किती महिलांना पैसे मिळत नाही आहे हे लक्ष द्या. त्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं, म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नसतील. बघा कोणकोणत्या या ठिकाणी कोणकोणते अर्ज बाद झाले. तर जालना जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या, जालना जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 57,000 अर्ज बाद केले आहे. नंतर बघा नागपूर जिल्हा आहे, त्यामध्ये या ठिकाणी 30,000 अर्ज बाद या ठिकाणी अपात्र केले गेलेले आहेत. नंतर जर तुम्ही बघितलं तर अमरावती आहे, तर अमरावतीमध्ये 21,000 या ठिकाणी अर्ज नाकारलेले आहेत आणि यवतमाळमध्ये 27 अर्ज या ठिकाणी फेटाळलेले आहे. आता बघा एवढा जो काही डेटा आहे तर यानुसार या ठिकाणी भरपूर महिला अपात्र झाल्या आहे. जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ 57,000 या ठिकाणी अर्ज या ठिकाणी रद्द केले गेले आहे. नंतर नागपूरमध्ये 30,000 अर्ज या ठिकाणी अपात्र केले गेले आहेत. अमरावतीमध्ये या ठिकाणी 21,000 अर्ज नाकारले गेले आहेत आणि यवतमाळमध्ये 27 अर्ज या ठिकाणी फेटाळलेले आहेत. म्हणजेच एवढ्या महिला या ठिकाणी रद्द झालेल्या आहेत. पण यामध्ये तुमचंही नाव आहे हे तुम्हाला कसं कळणार? तर तुम्हाला एक काम करायचं आहे की ऑफिशियल वेबसाईटला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे की तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही. भरपूर महिलांना पैसे आले नाही आहे. तर ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. म्हणजेच काय, तर कळून जाईल की तुम्हालाही पैसे आले नाही आहे. मग तुम्हीसुद्धा अपात्र झाला आहे की नाही याची तुम्हाला माहिती मी देणार आहे. आणि जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला ठिकाणी पैसे कसे मिळतील त्याची माहिती मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, त्या लिंकला सर्व बहिणींनी क्लिक करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. तुमचे प्रश्न तुम्ही थेट डायरेक्ट इंस्टाग्रामला मेसेज करून पाठवा. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर इंस्टाग्रामवर दिले जात आहे. भरपूर महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहे, तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता बघा नेमकं अर्ज रद्द का होत आहेत याची कारणं आपण जाणून घेऊयात. तर बघा पहिलं एक कारण आहे की घरचं तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल म्हणून तुमचं अर्ज या ठिकाणी रद्द केले गेले. नियम काय आहे की घरचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. दुसरं सांगितलेला नियम असा आहे की आधीपासूनच इतर सरकारी योजना घेतलेली असणं. म्हणजेच काय, तर आधीपासूनच तुम्ही इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असाल. जसं की तुम्हाला कोणते पगार चालू आहे का कमेंटमध्ये लिहून पाठवा. जसं की संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी असेल, अशा भरपूर योजना आहे सरकारच्या. त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, ही तुमचं दुसरं कारण आहे अर्ज रद्द होण्याचं. तिसरं कारण आहे घरातला कोणी व्यक्ती सरकारी नोकरीला आहे का, ते कमेंटमध्ये लिहून पाठवा. जर का तुमच्या घरामधील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. त्यानंतर चुकीची माहिती किंवा कागदपत्र देणे. म्हणजेच एखादी वेळेस तुम्ही चुकीची माहिती दिली गेली असेल किंवा कागदपत्र चुकीचे दिले म्हणून तुमचा अर्ज रद्द झालेला आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांना पुढील काळामध्ये योजना बंद होईल आणि त्यांचा आर्थिक आधार तुटेल. सरकार म्हणतं की हे पाऊल गरजूंना खराखुरा लाभ मिळावा यासाठीच उचललेलं आहे. म्हणजेच काय,
तर ज्या प्रामाणिक महिला आहे की ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून एवढ्या महिला लाडकीने अर्ज रद्द केले आहे. अजूनही भरपूर महिलांचे अर्ज रद्द होतील. तर पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला जूनचा हप्ता आलेला आहे की नाही. तुम्हाला जूनचा हप्ता लगेच पाठवला जाईल. आणि ज्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्यांनी लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे. तुम्हाला कर्ज ठिकाणी लवकरात लवकर मंजूर करून दिले जाणार आहे. त्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला मी थेट कॉन्टॅक्ट करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.